श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त मी हा व्हिडिओ बनवते. आपल्याला जन्म देणारी आई हा आपला गुरु असते, कारण ती आपल्याला वाचायला बोलायला शिकवते, खायला प्यायला शिकवते. तिचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. जेव्हा आपण गुरुला नमन करतो, गुरुला नमस्कार करतो, तेव्हा तिच्या बोटांमधनं, पायाच्या बोटांमधनं जो प्रवाह आपल्याकडे येतो त्यापासून आपल्याला कवच निर्माण होत असतं. आणि म्हणून आपण आपल्याकडे पद्धती आहे साष्टांग नमस्कार घालण्याची. आणि साष्टांग नमस्कार हा आपण आपल्या आईला घालू शकतो. तोच खरा आपला गुरु आहे. आपण मंत्र म्हणतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काही लोक गुरु करतात आणि करावा, एकापेक्षा जास्त गुरु पण तुम्ही करू शकता. दत्त महाराजांना 24 गुरु होते. मला देखील माझे गुरु श्री स्वामी समर्थ आहे. त्यांचं मी शिष्य आहे, सेवक आहे. जेव्हा आपण गुरुपद आपण घेतो, म्हणजे आपण काय करायला पाहिजे, तर गुरुनी जी वचनं दिलेली आहे त्या वचनाचं तंतोतंत पालन करणे. श्री स्वामी समर्थ असे गुरु आहेत की हे प्रत्येकाला मिळतात, पण निभवणं मात्र कठीण असतं. कारण खूप परीक्षा घेतली जाते. परीक्षा म्हणजे 7 जन्माची पुण्याई असेल तरच तुम्हाला श्री स्वामी समर्थ दत्तगुरू मिळतात. कारण मागच्या जन्मात जे काही केलेलं आहे त्याचे इफेक्ट्स पहिले नलिफाय केले जातात, ते साफ केल्या जातात त्या गाठी मागच्या जन्माच्या पाप किंवा पुण्याच्या. आणि त्याच्यानंतर महाराज तुम्हाला इतकं सुंदर बनवतात, तुमचं मन इतकं निर्मळ आणि चैतन्यमय होतं की कुणाला पाहिल्यावर असूया येत नाही. तो खरा गुरु. असे आमचे श्री स्वामी समर्थ आहे. प्रत्येकाला मदत करण्याचीच तुमची इच्छा होईल आणि कसोशीने तुम्ही त्यांना धावून जाल, मदत कराल, तोच आपला गुरु. आणि या गुरुचं वचन पुढे नेणं, ज्ञानरूपी गंगा घरोघरी नेणं आणि स्वामी समर्थात तल्लीन होणं म्हणजे स्वामित्व घेणं आहे. आणि मग स्वामींचं सेवक होणं आहे. आम्ही स्वामींचे सेवक आहोत. स्वामी जे आम्हाला सांगतात, जी माहिती आम्हाला मिळते, जे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याच अनुषंगाने आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. आपण पण करून बघा. निश्चितपणे स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ही ज्ञानमयी गंगा प्रत्येकाला द्या, हा प्रसाद आहे. स्वामी समर्थांचा हा प्रसाद आहे. ज्ञानरूपी गंगा जर घरोघरी गेली तर निश्चितपणे तुमच्या जन्मोजन्मीच्या गाठी या निवळतील आणि तुम्हाला खूप चांगलं फळ मिळेल. प्रारब्ध तुम्ही घडवू शकता. पैसा हा सेकंडरी आहे, पण जन्मोजन्मीच्या गाठी निवळणे हे फार आवश्यक असतं. आणि स्वामी समर्थांचा सदोदित जाप करा, 11 माळीचा जाप करा, रोज 4 सारामृताचे अध्याय वाचा. निश्चितपणे स्वामीमय होऊन जाल. जिथे राहाल तिथे वलय तयार होतील आणि आजूबाजूचे लोक देखील स्वामीमय होतील. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.